सर्वांना नमो बुद्धाय सप्रेम जय भीम। जगामध्ये दुःख आहे हे भगवान गौतम बुद्धांनी आपल्याला 4 आर्य सत्याच्या माध्यमातून सांगितले। त्याच 4 आर्य सत्याची माहिती आज आपण पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 4 आर्य सत्य हा बौद्ध धर्माचा पाया होय। साधारणतः 2575 वर्षापूर्वी बनारस जवळील सारनाथ, ईशान्य भारत येथे बुद्धांनी पहिला धम्मसंदेश आपल्या 5 शिष्यास दिला होता व त्यावेळी 4 आर्य सत्य सांगितली होती। जगात दुःख आहे, त्या दुःखाला कारण आहे। हे कारण म्हणजे तृष्णा, वासना होय। वासना नियंत्रित करणे हा दुःख निवारण्याचा उपाय मार्ग आहे। पहिले आर्य सत्य, दुःख। दुःख ही महत्त्वाची बौद्ध संकल्पना आहे। दुःखाचा सामान्य अर्थ वा कारणे म्हणजे वेदना, असमाधान, असंतोषपणा किंवा ताण होतो। हे मौलिक असंतोष, मूलभूत असमाधानकारकता आणि सांसारिक जीवनाच्या वेदनेला संदर्भित करते। दुःख हे 4 आर्य सत्यातील पहिले आर्य सत्य आहे। दुःख तथा विफलता दैनंदिन जीवनातील प्रश्नांशी निगडित आहे। जन्म, वृद्धत्व, आजार, मृत्यू, क्लेश आणि सर्व प्रकारचे वैफल्य म्हणजे दुःख होय। अनावश्यक वस्तूची प्राप्ती तथा आवश्यक वस्तूची अप्राप्ती म्हणजे दुःख होय। दुसरे आर्य सत्य, दुःखाचे मूळ। बुद्धांनी दुःखाच्या उगमस्थानाविषयी सांगितले आहे की प्रत्येक दुःखाच्या मुळाशी उत्कट इच्छा असते। त्याचा परिणाम म्हणजे अज्ञान व भ्रांती होय। उत्कट इच्छा आनंद प्राप्तीकरिता, अस्तित्वाकरिता किंवा आत्मनाशाकरिता असू शकते। आपली तीव्र इच्छा, तृष्णा, वासना, आवड, पसंती हीच दुःखाचे मूळ कारण होय। उदाहरणार्थ आकाशला मोटारसायकल हवी आहे। तो त्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतो। 15-16 तास अविश्रांत काम करतो, पैसा मिळवतो। अतिरिक्त श्रम केल्याने तो आजारी पडतो। त्याला दुःख होते। यावरून तीव्र इच्छा ही मूळ दुःखाचे कारण आहे। सामान्य माणसाने जे आहे त्यातच आनंद मानून जीवन प्रवाह चालू ठेवावा। म्हणजे गरीबच राहावे असे नाही, तर मध्यम मार्ग याचा अवलंब करून संयमाने आपल्या उन्नती व प्रगतीसाठी प्रयत्न करावे। तिसरे आर्य सत्य, दुःख निरोध। बौद्ध धम्माचा मूळ उद्देश आहे तो दुःख निरोध वा दुःख निवारण। लोभ, द्वेष व भ्रम यांचा नाश करणे हा मूळ हेतू आहे। जेव्हा तृष्णा तथा उत्कट इच्छेची जागा निर्वाण घेईल त्यावेळी शाश्वत आनंद प्राप्त होतो। लोभ, द्वेष व भ्रम यांना क्षीण करण्यासाठी मनुष्याने धम्म जाणला पाहिजे व तो आचरणात आणला पाहिजे। अष्टांगिक मार्गाचा अवलंब केल्यास तृष्णा क्षीण होते व मनुष्यास दुःखापासून मुक्ती मिळते। चौथे आर्य सत्य, दुःख निरोधाचा मार्ग। बुद्ध धम्म जीवनाचा मार्ग दर्शवतो। धम्म म्हणजे नीती होय। नीतीचा विकास म्हणजे दुःख निरोध होय। नीती आचरणात आणल्यास मनुष्य निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकतो। त्यालाच धम्म शिकवणुकीप्रमाणे अष्टांगिक मार्ग म्हणतात। अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 घटकांचा मार्ग आहे। यास मध्यम मार्ग सुद्धा म्हणतात। तो पुढील प्रमाणे: सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हा अष्टांगिक मार्ग आहे, जो दुःख निवारण करतो। आता आपण पाहूया सर्वात महत्त्वाचे जीवनाचा विजय कशामध्ये आहे।
बौद्ध धम्म असे सांगतो की कोणत्याही प्रश्नाची उकल करण्यासाठी शीलाचे पालन आवश्यक आहे. आत्मसंयम, त्यालाच आपण नीती म्हणतो, समाधी, त्यालाच आपण मन संयम म्हणतो व प्रज्ञा, त्यालाच आपण ज्ञानवंत म्हणतो, आवश्यक आहेत. म्हणून प्रज्ञा, शील, समाधी ह्या 3 बाबींना धम्मात महत्त्वाचे स्थान आहे. ह्या 3 बाबींवर अष्टांगिक मार्ग आधारित आहे. काम तृष्णा, भव तृष्णा व विभव तृष्णा ह्या दुखाच्या मुळाशी असतात. याविषयीची जाणीव ठेवून तृष्णेवर प्रभुत्व मिळवणे म्हणजे जीवनाचा सर्वात मोठा विजय आहे. नमो बुद्धाय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला लाईक आणि कॉमेंट करून कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बुद्ध धम्म चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.